हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. तर सगळ्यात पहिला सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे आभार की आज माझा हा 100वा व्हिडिओ आहे आणि माझे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. तर सगळ्यांनी तुम्ही जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या सगळ्यांचे भरभरून म्हणजे आभार. तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण होऊ दे. तुम्ही पण मला सपोर्ट करा. माझं असं आहे की मी बिग बॉसचा पण रिव्ह्यू देते आणि तुम्हाला माहिती आहे तो हिंदी रियालिटी शो आहे द 50, तर त्याचाही रिव्ह्यू देते. तर आय एम द ओनली वन की युट्यूबर की हे दोन्ही शोचा मी रिव्ह्यू देते. म्हणजे बाकी काय मराठीचंच देत आहेत आणि हिंदीवाले हिंदीतच देत आहेत. तर मीच फक्त आहे की मी दोन्ही रिव्ह्यू करते. आधी मराठीचं बघायचं आणि त्याचं थोडं अनालिसिस करून मग तुमच्या पुढे यायचं आणि मग मत मांडायचा, रिव्ह्यू करायचा आणि नंतर द 50चं पण बघायचं आणि ते मत मांडायचं आणि ते रिव्ह्यू करायचा. सो थँक्यू वन्स अगेन, थँक्यू व्हेरी मच. असाच मला सपोर्ट देत जा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना पाठवा आणि मला प्लीज सपोर्ट करा. तर त्याच्याने मला मोटिवेशन मिळेल. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालंय. वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीवन. सो आजचा एपिसोड राखी 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 तिचाच ड्रामा, तिचंच सगळं चाललेलं होतं. तर ते आता कुठेतरी खटकायला लागलंय, कारण ते अति प्रमाणात होतंय. म्हणजे आणि मग ती बोलताना ना तिच्या जिभेला काही ताळतंत्र नसतं. आणि दुसरी गोष्ट, एक तर सगळ्यांना माहिती आहे तिचं मराठी काही एवढं चांगलं नाहीये. सो कसं आहे ना, तिला शब्द मिळत नाही किंवा काय, आणि मग ती काहीही बोलते आणि मग ते डिसरिस्पेक्टफुल पण असतं. म्हणजे काल पण ती अनुश्रीला बोलली, म्हणजे तो तिला ट्रिगर पॉईंटच झाला, तुझ्यासारखे मी माझ्या घरी कामाला पण ठेवणार नाही. तर त्याच्याने अनुश्रीचा गेम सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण तुमचं असं आहे ना की तुम्ही समोरचा चुकत असेल किंवा चुकीचं असेल, पण मग तुम्ही असे वक्तव्य करताय, तर तुम्ही ते बरोबर दिसत नाही ना. तर असं सगळं मग आज पण तेच चाललेलं. ते बोलताना मग मागे पुढे बघत नाही. मग अनुशीलला पण तिच्या पण तोंडावर कंट्रोल नाही, ती पण काहीही बोलून जाते. आणि मग ती बोलते, ज्याचं आतमध्ये भांडण झालं त्याच्यामध्ये मग पण म्हणाले, हा तू तर वरून खालून पूर्ण तिला शिवलेली आहेस ना. म्हणजे कसं तिचं बॅक पेन होतंय, म्हणजे बाकीचं लेग पेन वगैरे होतंय. तर तिने सांगितलेलं की माझं कसं ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे इंजरीज झालेल्या आहेत. नंतर नाकाचं पण तिने ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे. सो त्याप्रमाणे तो ऑपरेशन्स वगैरे झालेले आहेत. सो ते बोलताना मग मागे पुढे बोलत नाही. आणि मग तो ॲक्च्युली वर्ड पण बीप केला. एक्झॅक्टली राखी काय बोलली, ही तर बोलली मूर्खांचा बाजार, पण ती काहीतरी बाजार म्हणाली राखी, पण तो वर्ड बीप केला. मग तो काहीतरी मूर्खांचा बाजार, चोरांचा बाजार असं काहीतरी सांगण्यात आलं. तर स्टार्टिंगला हेच चाललेलं होतं, राखीचं आणि रेवाचं डिस्कशन चालू होतं. तर ती म्हणत होती की राकेश असा जातो प्रत्येक शोमध्ये आणि लव्ह अँगल करतो आणि मला पण बोलला होता आपण करूया. तर असं कुठे तर दिसलं नाही राकेशने असं काही बोलताना नाही करता. आणि आय डोंट थिंक की राकेश असं तिला काही बोलला असेल, कारण बिकॉज ती राखी. तर ती 101% खोटंच बोलत नाही, कारण ही सगळं ते लव्ह अँगल करते आणि सगळं लवलपाटा करते, सगळ्या शोमध्ये जाते. आणि हिचं आपण बघितलेली आहे सगळ्या ज्या सीझनमध्ये आलेली आहे. तर सो तसं ती तिला सांगत होती. आणि नंतर मग संस्कृती आली. तर हिच्या राखीच्या हातात होतं संस्कृतीचं मग. तर ती म्हणाली, तू याच्यामध्ये ते प्रोटीनचं काही समथिंग प्यायली होती, व्हॉट एव्हर इट इज. तर म्हणे मला धुवून दे. तर ही 150 आणि राखी गेली आणि स्विमिंग पूलमध्ये धुतलं. तर तसं म्हणे स्विमिंग पूल काही धुवायची गोष्ट आहे का? तुम्हाला तर हिला राग आला. आता हिला राग आला तर हिने पण तिचा कप स्विमिंग पूल मध्ये जाऊन टाकला. तर आता बघ, एवढं काय करायचंय संस्कृती. पण आता ठीक आहे, बिग बॉस आहे, यांना इश्यू करायचेच असतात. सो तिने तसं केलं. आणि नंतर मग त्याच्यावरनं भांडण चालू झालं राखीचं आणि तिचं. आणि ती म्हणते, नाही की मग तू कशाला माझा मग तिथे टाकलास, मग तू घेऊन ये. तर तू माझा मग पाण्यामध्ये टाकलास, तर मी पण तुझे कपडे त्याच पाण्यामध्ये गेली. तिचा एक कपडा आणला आणि ती अंगावर नेहमी घेत असते ते, तर ते जाऊन तिने पाण्यात फेकलं. आणि नंतर अजून 2-3 कपडे गेले. सगळे जण तिला मग समजायला गेले आणि म्हणे, नको असं करू राखी वगैरे. विशाल वगैरे बोलला, असं नको करू. तिला पण संस्कृतीला सांगितलं की तू तिचा मग दे म्हणून काढून. त्याच्यात प्रभू दीडशाणा तो गेलेला. हिने काहीतरी पहिल्या का दुसऱ्या पायरीवर तो मग ठेवलेला, आणि अजून जाऊन खाली नेऊन टाकला तो मग. पण नंतर मग तो संकेतने आला. म्हणजे तेव्हा स्विमिंग पूलचा जे पाण्यातला आपण कचरा काढतो, ती नेट असते, त्या नेटनी त्यांनी तो मग काढून दिला. ते सगळं झालं. नशीब ते कपडे वाचले, कारण सगळे डिझायनर कपडे असतात. मग ते बरोबर नाही. राखीचं तर म्हणतात ना, कधी कधी जरा जास्तच होतं. आणि मग या लोकांची भांडणं म्हणजे इथं म्हणतात ना, हा सीझन चोरीचा सीझन म्हणूनच ओळखला जाणार. इतक्या चोऱ्या, इतक्या चोऱ्या. अनुषीने एवढ्या चोऱ्यांची सवय लावलेली आहे. सगळेजण जे रेशन आलं तर सगळ्यांनी म्हणजे ज्याच्याकडे गोल्डन रेशन कार्ड आहे त्याला सामानच नाही, आणि ज्यांच्याकडे ब्रॉन्झ रेशन कार्ड आहे त्यांनी लोकांनी सगळ्यांनी सामान चोरलेलं आहे. विशालने चोरलंय, अनुश्रीने चोरलंय, सगळं सामान. आणि नंतर मग ही म्हणते
राखीने प्रभूला 1-2 पॅकेट दिले. ते कळलं नाही पॅकेट कसले होते ते. तर ती म्हणाली, "हे पॅकेट नेऊन तू लपव." तर तो म्हणाला, "तिथं खातच नाही हे." म्हणजे अनुश्रीच्या इथे. आणि "तिथं खातच नाहीये." "नाही ना ताई, लोकांनी आपली चोरी केली ना, आपण पण त्यांचं हे करू, त्यांच्यावर आळ आणायचा." अशा मग प्रभू जाऊन तिथे लपवतो काय. नंतर जी भांडणं सुरू झाली. नंतर मग आली आणि नंतर म्हणते, "नाही, मी सगळ्यांची झडती घेणार, सगळ्यांच्या पर्सनल गोष्टी चेक करणार आणि प्रत्येकाचे ड्रॉवर येणार." आणि ती मग चेक करायला लागली. मग तिथे मिळालं इथे. मग ते पोहे मिळाले अनुश्रीकडे. मग नंतर म्हणाले, "पोहे ना, आमचे पोहे आमचे." नंतर मग संकेत पण म्हणाला आणि सागर म्हणाला, "ब्रॉन्झवाल्यांना तर पोहे आलेच नव्हते." ते पोहे नंतर ते पॅकेट मिळालं जे ह्याने प्रभूने तिथे लपवलं आणि मी हे तर खातच नाही. आणि आणि अशी सगळी म्हणजे नुसतं चोऱ्या आणि त्याच्यावरती इश्यू आणि नंतर ती भांडणं. आणि मग ते कसं ना अननेसेसरी वाटतंय, स्क्रिप्टेड वाटतंय, उगीचच त्याची ओढाताण केली असं सगळं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येकाला फुटेज हवा आहे, प्रत्येकजण मध्ये जातोय, प्रत्येकजण आपापला पॉईंट मांडतोय. मग त्याच्यामध्ये तन्वीचं काहीतरी मध्ये जाते, म्हणजे तिचं काही हेच नव्हता पॉईंट, पण तरी पण ती मध्ये जाते, बोलते, सगळ्यांना म्हणजे दाखवते ती भाऊच्या धक्क्यावर तिला जरा प्रेस केल्यापासून की मी किती चांगली, म्हणजे प्रत्येकाला सगळ्यांना ती हे म्हणतात ना चांगल्या शब्दांनी लोकांना समजावण्याचा सगळा प्रयत्न करत असते. तर दीपालीच्या इथे पण ती गेली. मग दीपालीला पण रागच आला. मग ती म्हणाली, "माझ्या सामानाला हात नाही लावायचा." चल तिथं माझी चल तिथून. नंतर मग तिथे विशालच्या इथे कोबी भेटला. विशाल म्हणतो म्हणे, "कोबी म्हणे मी खातच नाही." म्हणे, "काय सगळं भिकाऱ्यासारखं घेतात." मग तुम्ही सगळे ओरडायला लागले त्यांनी वगैरे. "काय आम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड दिलं, आम्हाला काही भिकारी म्हणून दिलं नाही." नंतर म्हणते, "हां, ब्रॉन्झवाले." राखीचा हा डायलॉग मला आवडला. ब्रॉन्झ म्हणजे गरीब आणि गोल्डन म्हणजे आम्ही. अरे बापरे! नंतर मग ते पोह्यांचं सगळं नाटक वगैरे झालं. नंतर अनुश्री आली दीडशे अणबण करायला, म्हणजे दीडशे अणबण करायला तर तिचा पॉईंट. ऑफकोर्स हा गेम आहे तर प्रत्येकजण पॉईंट काही ना काहीतरी शोधतं. ती म्हणते, "इथे म्हणजे गोल्डनचं ते वॉशरूम होतं. इथे ब्रॉन्झ रेशन कार्डवाल्यांना एंट्री नाही." ती आली आणि म्हणाली, "मी गोल्डनचं नाही म्हणजे तिच्याकडे वॉशरूमची ड्युटी आहे, तर मी त्यांचं वॉशरूम नाही क्लीन करणार." तर म्हणे, "आम्हाला तर एंट्रीच नाही, तर मी कशाला क्लीन करू?" तर म्हणे रेवा म्हणायला लागली, की "असं कसं तुम्ही बोलू शकता, क्लीन नाही करू शकत? मग आम्ही पण तुमचं जेवण नाही करणार, मग करा वेगवेगळे जेवण." आणि मग त्याच्यावरनं त्यांचे भांडण, आर्ग्युमेंट्स आणि नंतर ती राखी तिला ब्लेम करायला लागली रेवाला. "हां, हिला चपात्या करायच्या आहेत, राकेशला शेकायच्या आहेत." म्हणजे तर थोडं म्हणजे फ्रेंडशिप सारखं वागतायत तरी राखी प्रत्येक ह्याच्यानी अँगलनीच बघते आणि ते स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करते. रेवा म्हणते, "तुला सकाळी संप्रेमाने समजावले ना, तरी का तू तो मॅटर स्ट्रेच करते?" आणि तर ते सगळं चाललं. आणि तेव्हा तन्वी आणि सागर बसला होता आणि मग तन्वी गेली त्याच्याकडे आणि त्याला म्हणते, "काय मग कसं आहे?" त्याला बोलावली आणि तो म्हणतो, "अरे असं काय विचारते ना?" तर म्हणते, "नाही, त्या नॉमिनेशनमध्ये आपला खटका उडाला, नंतर आपण काही बोललोच नाही. नंतर तो एकदमच जोराने ओरडायचा वगैरे, भस्कन अंगावर यायचा. तर तू म्हणे ओरडशील म्हणून मी थोडी जपून वागत होते. नंतर मग बाल्कनी आणि टोळी दोन्ही गेले, तरी मग तू त्यांच्याच बरोबर आहे. म्हणजे तुला विशाल जे करतो ते बरोबर वाटतं का?" म्हणतो, "नाही, नाही तसं नाही. या दोन्ही मुली माझ्या ऐकत होत्या, म्हणजे प्राजक्ता आणि अनुजयनं. तर म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी माझ्यासाठी कॅप्टन्सीसाठी केलेलं, तर मी त्यांना सगळं त्याची परतफेड करत होतो. नाहीतर विशालचं जे काही असतात पॉइंट्स ते मला काही मान्य नाही." नंतर मग यांचं अनुश्रीचं झालेलं, माझं सामान तुम्ही घेतलं नव्हतं. म्हणजे सामानावरनं इतका गोंधळ चाललेला आल्यावरनं. म्हणजे तो प्रभू म्हणतो, "माझ्याकडे एवढूसच आलंय." ती त्या प्रभूला ओरडायला लागली, "अरे तू माझं का आलं घेतलं?" तो म्हणतो, "माझ्याकडे एवढूसं आलंय. गोल्डन रेशन कार्ड असून माझ्याकडे आलंच नाही आणि पूर्ण आठवडा काय मी या एवढ्याशा आल्यावरनं काढायचा?" अरे बापरे! आणि मग ती त्यांची भांडणं झाली आणि तिने सहज म्हणजे ते बघितलं अनुश्रीनी आणि राखीचं. परत ते भांडण झालं, ते आल्यावरनं ते झालं. आणि मग ती अनुश्रीने तिच्या फक्त नाकला थोडंसं हे केलं, क्युटी म्हणून. तर तिने लगेच, "माझ्या नाकाला हात नाही लावायचा आहे ना, माझं ऑपरेशन झालंय." आणि ते आणि मग तो मॅटर चालू झाला. अरे बापरे! मग ती इतकी ओरडाओरड आणि बोंबाबोंब चालू झाली. तर ती पण बोलायला लागली. आणि मग ती तेव्हा तिला म्हणाली, की "काय तू तर वरून खालून तुला शिवलेली आहेस, म्हणजे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे." तर ती म्हणते, "माझा ॲक्सिडेंट झालेला." म्हणते. सागर तिला बोलला पण, "असं नको बोलूच" वगैरे. आणि नंतर मग ती असं तिला कळलं, की आपण काहीतरी रॉंग गेलोय, काहीतरी चुकीचं बोललोय. नंतर मग
ती रडायला लागली आणि मग नंतर तो मॅटर आल्यानंतर ती रडायला लागली नंतर म्हणजे तो प्रश्न असा पण झाला. ती बोलली मूर्खांचा बाजार बोलला. राखी काहीतरी वर्ड बोलली जो की पूर्ण बीप केला. आता ती नक्की काय बोलली काय नाही. आणि मग ती जोरजोराने रडायला लागली. काल पण ही अशीच बोलली होती, आज पण ही असंच बोलते आणि ती रडायला लागली. आणि सागर म्हणतो रडून रडून म्हणजे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मग नंतर ते आलं हा मूर्खांचा बाजार आणि मग राखी म्हणते हा चोरांचा बाजार. मग ते शब्द असे तसे फिरवले गेले. त्याच्यानंतर मग तो कॅप्टन्सी टास्कचा आला म्हणजे उमेदवारीचा टास्क आला. बिग बॉसनी सगळ्यांना बसवलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे डेंजर की आहे. तर तू म्हणे 2 टास्क होतील उमेदवारीचे. तर संकेत ऑलरेडी उमेदवारीमध्ये आहे. आता दुसरा मेंबर. तर म्हणे उलटा पुलटा रूममध्ये या. तर ज्यांच्याकडे म्हणजे डेंजर की आहे त्यांनी उलटा पुलटा रूममध्ये. मग तिथे राकेश, विशाल, तन्वी, अनुश्री, दीपाली आणि संस्कृती यांच्याकडे डेंजर की होते. तर हे लोक उलटा पुलटा रूममध्ये गेले. नंतर मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही लोकांनी बहुमताने तिथे बाहेर जे बसलेले म्हणजे ज्यांच्याकडे डेंजर की नाही तेच बाहेर जे बसलेले त्याच्यातनं तुम्ही एक कॅप्टन निवडा. प्राजक्ता म्हणाली मला परत एकदा कॅप्टन बनायचंय. सागर म्हणतो मला इम्युनिटीसाठी करायचंय. नंतर मग प्रभू म्हणाला मला मी ते एकदा पण कॅप्टन बनलो नाही तर मला बनायचंय. हे दोघं तर बनलेले आहेत कॅप्टन आणि हे दोघं तर वाईल्ड कार्ड आहे तर मला कॅप्टन बनायचंय. तर तिथे कसं झालं राकेश होता, दीपाली होते आणि तन्वी होते. तर त्यांनी प्रभूचं नाव घेतलं. आता राहिलं कोण विशाल राहिला आणि अनुश्री राहिली. मग ते दोघंच होते तर काय त्यांना माहिती आहे की बहुमत होणार ह्यांच्याच बाजूने होईल तरी मग मात्र काय करणार म्हणून विशालने पण प्रभूचं नाव घेतलं आणि अनुश्रीचं नाही म्हणजे ते मागच्या वेळी कॅप्टन्सीच्या वेळी बोललेले जेव्हा प्रभूंनी तिचं नाव घेतलं की जेव्हा मला गरज असेल तेव्हा तू मला मदत करशील आणि आता बोलते नाही आज तू माझ्याशी भांडलास वगैरे मला द्यायचं होतं पण आज मला माझ्याशी भांडलास वगैरे म्हणून मला द्यायचं नाही. पण नंतर मग असं पण दाखवलं की ठीक आहे तिने बघितलं सगळं बहुमत आहे ते एकटीने हे करून फायदा नाही. नंतर मग असं पण दाखवलं की चला मी पण देते आणि बहुमताने करते म्हणजे असं पण केलं की बाबा मी परतफेड केली. तर अशा प्रकारे मग तिने ते म्हणजे म्हणतात ना तिचे ऋण फेडले आणि नंतर मग त्यांनी असं सांगितलं मला ते कळलं नाही बिग बॉसने ती काहीतरी स्टोरी सांगितलेली आंधळ्यांची. तो हत्ती आला होता तर कोणी पायाला हात लावला तर त्याला ते म्हणजे झाडाच्या खोडासारखं वाटलं. नंतर मग कानाला हात लावला तर त्याला ते सुपासारखे वाटले. तर ही आंधळ्यांची स्टोरी ते सांगत होता. तर त्याचा आजच्या टास्कशी काय संबंध होता काय नाही. टास्कमध्ये तो क्वेश्चन विचारले जात होते आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते सांगणार होते. मग तुम्ही जर सहमत असाल असहमत असाल ते क्वेश्चन बाहेरच्यांना विचारणार होते कंटेस्टंटला. तर तिथे मग त्यांना व्हाईट रूम मध्ये बोलवणार होते आणि मग ते जर तुम्ही सहमत झाला म्हणजे त्यांचं उत्तर आणि तुमचं उत्तर जर मॅच झालं तर मग तुम्ही पुढे जाणार म्हणजे तुम्ही कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पुढे जाणार. तर असं झालं. नंतर स्टार्टिंगला व्हाईट रूम एकदम छान होता. मग तिथे रेवाला बोलवलं. मग तिला सांगितलं की स्वतःचा काही गेम नाहीये नंतर इतरांच्या सल्ल्यांवर अवलंबून असेल तर सहमत आहे की असहमत आहे. तर तिने सांगितलं असहमत आहे. तर इथे कसं काटारूची लोक ती सगळी होती म्हणजे हे चौघं होते जसे राकेश, दीपाली, तन्वी आणि प्रबोध होते. तर त्यांच्यामध्ये मग रेवा पण गेली होती म्हणजे ते लोक 5 झाले आणि संस्कृती काय करत होती इथेही करत होती आणि तिथे करत होती. तर ही तिने ह्यानाही डील दिली होती आणि त्यांनाही दिली होती. तर दोन्ही बाजूनी ती खेळत होती संस्कृती. तर त्याच्यामुळे काय होत होतं बहुमत यांच्या बाजूनी जात होतं आणि ह्या साईडला कोण हे तिघच राहिले होते. मग विशाल संकेत चौघं विशाल, संकेत, प्राजक्ता आणि सागर राहिले होते. पण बहुमत सगळं यांच्याचकडे जात होतं. मग त्यांनी बहुमताने सांगितलं. मग ती आणि त्यांनी असं बिग बॉसने हेही सांगितलं की ज्यांच्याकडे चावी आहे त्यांना 2 प्रश्न विचारण्यात येतील आणि ज्यांच्याकडे चावी नाहीये त्यांना एकच प्रश्न विचारणार. तर लॉजिकल नाही. आता आधी तर ते म्हणाले की संकेत एक उमेदवार आहे आणि आता इथे अंतिम उमेदवाराची निवड आहे म्हणजे प्रभू. मग संकेत आणि ह्याच्यामध्ये प्रभूमध्ये त्यांचं होणार होतं. पण मग नंतर परत हे सगळं काढून परत त्यांनी एवढे का उमेदवार जमा केले त्या कॅप्टन्सी टास्कसाठी कळले नाही. म्हणजे ते लॉजिकच कळलं नाही. तर ठीक आहे. मग इथे रेवा उमेदवारीला मिळाली. नंतर संस्कृतीला बोलवलं. नंतर मग तिने सांगितलं की तिला प्रश्न विचारला की नॉमिनेशन टास्कमध्ये की जे पत्र घेतलं तर ते इम्युनिटी जास्त महत्वाची नव्हती म्हणजे इम्युनिटी महत्वाची होती म्हणून घेतलं. तर आणि म्हणून बजर वाजवला. तर ती म्हणाली नाही असहमत आहे. पण सगळ्यांनी मुद्दाम तिला काढायचंच होतं द्यायचं नव्हतं म्हणजे मग ते मॅच झालं नाही. म्हणजे तिला बाहेर काढण्यात आलं. नंतर मग सागर आला. सागरला सांगितलं की तुम्ही विशाल यांची मतं तुम्हाला पटत नाही. फायद्यासाठी तुम्ही त्यांच्या बरोबर आहात.
तर सहमत की असहमत? तो म्हणतो हा सहमत आहे. बरोबर, त्याची मतं मला नाही पटत. आणि मग इथे पण याही लोकांनी त्याच्या विरुद्ध दिलेलं, कारण त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती. मग तोही त्याच्या उमेदवारीमधनं बाद झाला. नंतर मग दीपाली आली. दीपालीला सांगितलं काटा ग्रुप सोडून तुम्ही माया दाखवता, म्हणजे तुमची भावना नसून तुमची रणनीती आहे. सहमत असहमत. मग ते का सगळ्यांनी मिळून तिने असहमत केलं. म्हणजे एक प्रश्न झाला, कारण तिच्याकडे चावी होती. नंतर राखी आणि राकेश यांच्यामध्ये मैत्री आहे, म्हणून तुम्हाला किंमत कमी झाली आहे. तर ती म्हणते असं काही नाही, त्यांची जरी मैत्री असेल तरी म्हणजे त्यांची मैत्री असेल तरी आमच्या ह्याच्यावर मैत्रीला काही फरक नाही पडला. मग असहमत करून मग इथे काही यांचा पूर्ण ग्रुपच होता, 6 जण होते. मग त्यांनी तिला पण उमेदवारी दिली. नंतर आली प्राजक्ता. नंतर मग तिला पण दिली, म्हणजे गोड गोड बोलणं स्वभाव नसून फायद्यासाठी आहे, म्हणजे रणनीती आहे. पण तिथे पण सगळ्यांनी असहमत केलं आणि तिला पण उमेदवारी देऊन टाकली. नंतर मग राकेशचं पण होतं, की नातं खोटं असून सुद्धा गेमसाठी बॉन्ड आहे, म्हणजे राखी बरोबर. मग ते पण त्याला एक प्रश्न तो झाला. नंतर टास्कमध्ये खेळ उद्ध्वस्त करणे आणि कोणतीही रणनीती नाहीये. तर ते पण असहमत त्याही लोकांनी केलं बिकॉज ऑफ बहुमत, आणि त्याला पण उमेदवारी मिळाली. नंतर तन्वीचं आलं. तन्वीला सांगितलं, की काटा ग्रुपमध्ये तुम्ही दीपालीचा गेम खटकतो. मग ते त्यांनी असहमत केलं. नंतर मोठ्याने बोलणे हाच तुमचा गेम आहे, ते पण तिने असहमत केलं. मग तिलाही उमेदवारी मिळाली. नंतर राखीचं आलं. राखी म्हणतात ना, की ती म्हणत होती मला कॅप्टन नाही बनायचं, कॅप्टन नाही बनायचं. पण सगळ्यांनी म्हणाले नाही, हिला करायचीच म्हणून. तर मुद्दाम तिने सहमत असून सुद्धा तिने असहमत केलं. म्हणजे कधी तुम्ही इमोशनल होता, तर हे एक नाटक आहे आणि फेक स्पर्धक आहात. तर तिने सांगितलं असहमत, आणि ह्याही लोकांनी पण तेच ॲग्री केलं. तर ती येऊन म्हणे आता सगळे एवढे साथ झाले, तर अजून हिलाही करा आणि स्पर्धा. नंतर मग विशालला राग आला संस्कृतीचा. तर तो म्हणतो हिनी आज सगळा गेमचा सगळा गोंधळ केला, पूर्ण टास्कची संस्कृतीने वाट लावली. आणि मग त्याला तिचा राग आला. म्हणजे ते लास्टला पण तो जेव्हा बोलायला आली, संस्कृती त्याला बोलत होती, तर तो म्हणतो मला आता अलायन्स करायचीच नाहीये. माझ्याबरोबर कोणी नसेल तरी चालेल, मी एकटा खेळेन. कारण त्याला तिचा भरपूर राग आला होता, कारण तिने ऐकलं नव्हतं. मग अशा तऱ्हेने संकेत, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रेवा आणि राखी हे आता कॅप्टन्सीचे उमेदवार झालेले आहेत. तर आता बघूया त्यांचा कॅप्टन्सी टास्क काय येतो, आणि अजून उद्या काय मजा येते, अजून यांचे काय टर्न ट्विस्ट होतात, काय भांडणं होत आहेत, आणि किती अजून चोऱ्या करतात, चोऱ्या चोऱ्या चोऱ्या. कंटाळा आला त्या चोऱ्या बघून एवढ्या 50 दिवसापासून, 60 दिवसापासून. सो दॅट्स आहे. तो उद्या आपल्याला एपिसोड बघायला मजा येईल. तो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि वन्स अगेन थँक यू सो मच. हा माझा 100वा व्हिडिओ आहे. मला फार आनंद होत आहे, आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलं. माझे 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहेत. थँक यू.